तर गण्या भाऊ का म्हणते धंदा गिंदा कसा चालते, बरा चालते का? हो, धंदा गिंदा बरा चालते. कोण्या दिवशी 1000 होते तर कोण्या दिवशी 2000 होते, नाही तर मग कोण्या दिवशी 500 हेवायला मुश्किल जाते. पण आहे आपल्या पोटापुरता. तुलाही माहिती आहे का बे दुकानाचा कसा धंदा होते म्हणून? मी तर म्हणत होतो का गण्या भाऊला माहिती आहे ना सर, आपण तर शाळेत जातो ना, तुला कसं माहिती आहे बे? अबे बया माणसा, मी का सुट्टी झाल्यावर दुकानात नाहीत म्हणतेस का? आणि पुरा गल्ला इथेच राहते, मग मोजून पाहा कोण्या दिवशी. आणि तू या हाजना दिसून राहिला ना बे, कोटी गेला तू आजा का भोकात. त्या खेळण्यापासून माणूस पुरा परेशान आहे बिनांग्या. त्यानं पुरा माणसाला बुडवलं नाही. चांगली जागा राहिली असती तर भोसडीच्या मला कायला राबा लागला असता, कायल्या दुकानात यावं लागला असता बे. मला एवढ्या वयापासून शाळा करून सगळी या दुकानात यावं लागते. आणि तू पाहि ना कसा मस्त इतकाच दारीला बे. गण्या भाऊ तुला का ना बहु मोठी जागा होती ना बे, मा बाप सांगत होता मला बे त्या मित्राला बहु मोठी जागा होती म्हणून. अबे मला जागा होती का नाही नांग्या, अजून मला राबा नसता लागला, एवढी जागा होती. पण आता काय करतेस, माणसाचे नशीबच खराब म्हणून म्हणावा. आम्हा आज्यानं पुरे एकूण टाकला भोसडीच्या दारूच्या चक्कर पाय. पण हा आता पांठीला लावून सर बसते आणि मा बाप तिकडे माल काय करते. का करशील, मोठ्या गत्यात म्हणतो माणसाच्या. कोण्या दिवशी अशी राग येते का नाही माझ्या आज्याची, असं वाटते का याला चांगला कुंकावा का. पण आता बरं आहे, हाटीला आहे तर घरच्या कसा कामधंदा भागवते. गेण्या भाऊ तो आजा भोसडीचा पुरे दारू पिऊन सऱ्यानी पडून राहत असेल बापू, म्हणून पुरी जायदाद विका लागली. आता काय करशील नांग्या, नशीबच खराब बनावा. आता चुपचाप राहावे, त्याच्या येवाचा टाइम झाला. आता त्याला ऐकू गेला का नाही तो चांगला गुबीतून लेंड हँडल मोठा माझ्या जोड लावला. येऊ दिन बे, घेतो ते आजची चांगली फिरकी. अबे त्याला काय म्हणू नको, तो उलट्या दिमागाचा आहे भोसडीचा. ती काय म्हणला गेलास का नाही, ते खेदापादरी काढते येतात. अबे मी ना घेऊ का बे गण्या भाऊ, अशी कशी खेदापादरी काढल पाहिजे भोसडीच्या. हो का, तर दिसत आहे ना गण्या भाऊ येत आहे का, तर तो आजच वाटते. चुपचाप राह मग. ये आजा, का म्हणतेस? मी का म्हणू बे तुला, तूच बहुत दिवसातून दिसलास म्हणतो मला. कोटी जात होतास तर का दिसतच नव्हतास ना भोसडीच्या. तू आवाज तर मोठा खतराच येते का? का खाल्लास तर भेपक्याच्या आरंगीने खाल्लास का नाही तर? मोठा बदमाश लावला आहे बे तू नांग्या, तुला कितीही सांगला तरी ऐकच नाही. तू तर का ना जवानपणी मोठा दारोड्या होतास ना का ना, एवढी जागा विकून खाल्लास. आणि मा मित्राला गण्याला आता थाळीवर पाडलास आणि थोडीशी वाचून ठेवलास असतं, असा कोणता फरक पडला असता. भोसडीचा बदमाश लवळा तू आहेस का मी आहो? अबे त्या भोसडीच्या कमाव म्हणणं बे त्याच्या बापाला त्याला काऊन त्याचे हातपाय गेले का? अबे त्या काळात मला ऐसकीने जगात होता म्हणतो म्हणून विकलो एवढी. अगं त्या खेळण्या थोडीशी ठेवला असतास तर का झाला असता, एवढीची एवढी विकलास, अर्धी तरी ठेवायला पाहिजे होता. पाय ना कसा डोंगा काढते तोंडातून. भोसडीला लाज घेऊन लागते का नाही लागे? अबेला किती म्हणशील तरी लाज नाही लागे. अबे त्या भोसडीच्या मला कायची लाज लागणार आहे बे, मी आपल्या बापाची कमाईची खाल्लो आणि विकलो. आता याच्या बापाची कमाव म्हण. अगं तर माझ्या बापाचा विचार करत आहोस तर मी का म्हणतो आजा, किती रुपये टिल होता का त्या काळात? तुला का करायचं आहे बे नांग्या, टिल्लू किती जावता आणि ढेंगणा किती जावता लावला ती. मोठ्या बदमाश लावला बी तू भोसडीच्या. आला तेव्हाच म्हणलो का बदमाश म्हणून, येतं परतेस का नाही का हाडू आपला दंडा टाकू त्या गुबीत. एका थापड्याचा आहेस म्हणतो मा, आणि लाव का दंडा म्हणतेस आणि टाकू का गुबीत. तू यात गुबीत टाकतो तू हा दंडा. अबे नांग्या तू काय मा पावर पाहिलाच नाही म्हणतो. हा दंडा तुझ्या पायाच्या मुळीत फेकून मारलो गिरलो का नाही? अबे उबला तिबला परशीन 2-4 दिवस उशीन नाही म्हणतो. अगं ते का तुला भेवतो म्हणलास का? तू या गुबीत दंडा मीच टाकतो, थांबा. थांब बरं बे नांग्या, हा नाही तुझ्या गुबीत दंड टाकलो का नाही, नावाचा बुडगा नाही मी. मोठा मादल्यावानी करून राहिलास ना तू तर.